ती जी मंडळी आज पकडलेली आहे ती सगळी तळेगावमध्ये एका हॉटेलमध्ये बिर्याणी खात असताना जे काही असतील पोलिसांचं फेल्युअर म्हणायचं जात आहे. एक मिनिट, कालच मी पुन्हा सांगितलं, तुम्ही काय करता मीडिया, काल सांगितलेलं होतं की कुठंही असतील तर त्यांना पकडलं जाईल आणि यंत्रणा वाढवली जाईल. आपण काय ते तुमचं 3 टीम होत्या, त्या टीम दुप्पट करण्याच्या देखील आपण सूचना दिलेल्या होत्या आणि ह्या संदर्भामध्ये पोलीस रिमांड पण PC पण वाढलेली आहे कोर्टाच्या पुढे हजर केल्यानंतर आत्तापर्यंत अटक केलेल्यांना सगळ्या गोष्टी. आणि अजून पण आहे त्यांच्या घरात अजून एक सून आहे, तिला पण आम्ही पोलिसांना सांगितलं की तिलाही विचारा की काय नक्की होतं काय नाही. आणि आज मी तर कसपटेंच्या परिवाराला भेटणारच आहे, त्यावेळेस मी त्यांच्याकडनं सगळं म्हणजे फोनवर काही मला डिटेल बोलता आलं नाही, परंतु जरा वेळ देऊन अजून मोकळेपणाने वडील जसं बोलले तसे वडिलांच्या मिसेस त्यांचे इतर नातेवाईक कसपटे परिवारातले ते पण मला सांगतील. आणि तुम्हाला कालही माहिती आहे की CMच्या पण सक्त सूचना आहेत, माझ्याही सक्त सूचना आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं हे म्हणजे घटना घडताच कामा नये. मुलींनी एक केलं पाहिजे. माझं सगळ्या मुलींना आव्हान आहे ज्या वधू म्हणून कुठल्या फॅमिलीत जातात की जरा जरी त्यांना डाऊट आला आणि त्यांनी जर तक्रार केली तर ताबडतोब कारवाई त्या ठिकाणी करता येऊ शकते आणि इथपर्यंतची वेळ तुमच्या माझ्या घरातल्या मुलींच्यावर येणार नाही. दादा खरं तर त्या मुलगीनं तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी